मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे किशोर काकाज किचन. उन्हाळा आणि आईस्क्रीम ह्याचं एक अतूट नातं आहे. उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीमची आठवण झाली नाही असा माणूस आपल्याला सापडू शकत नाही. अनेक प्रकारची आईस्क्रीम आपण खात असतो. आपण ही अनेक प्रकारची आईस्क्रीम खाल्ली असतील, पण अशी काही अतरंगी आईस्क्रीम्स आहेत की आपण ती सहसा कधी टेस्ट केलेली नसतात. उदाहरणार्थ, हे आपलं कैरीचं आईस्क्रीम. आजपर्यंत कधी खाल्लंय का? आंबट, गोड आणि त्याच्या बरोबरीनं या पद्धतीनं याच्यावर लाल तिखट पूड घालून केलेला आईस्क्रीम. अतिशय चविष्ट लागणारा हा पदार्थ तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आवडला तर आमच्या रेसिपीला एक लाईक द्यायचा आहे, आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करायचे, आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे, कारण यासारख्या वेगवेगळ्या नवीन रेसिपीज आम्ही कायम टाकत असतो. चला तर मग करूया ही आपली आजची कैरीच्या आईस्क्रीमची भन्नाट रेसिपी. आता सर्वात प्रथम आपण कंडेन्स्ड मिल्क घरगुती कसं करायचं ते बघणार आहोत. कंडेन्स्ड मिल्क तयार करणं अतिशय सोपं आहे. त्यासाठी आपल्याला फक्त 1 कप मिल्क पावडर, अर्धा कप त्यासाठी आपण साखर घेणार आहोत, पिठी साखर, आणि 40 ग्रॅम बटर घेणार आहोत, आणि अर्धा कप आपल्याला त्यासाठी गरम पाणी लागणार आहे. या सगळ्या साहित्याचा वापर करून आपण अगदी झटपट असं कंडेन्स्ड मिल्क घरच्या घरी करणार आहोत. आता कंडेन्स्ड मिल्क करण्यासाठी या मिक्सरच्या भांड्यात सर्वप्रथम आपण 1 कप मिल्क पावडर घेणार आहोत, अर्धा कप पिठी साखर आपण त्यामध्ये घ्यायची आहे, 40 ग्रॅम वितळवलेले किंवा मेल्टेड बटर आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत, आणि याच भांड्यामध्ये आपण अर्धा कप गरम पाणी घालून घेणार आहोत, आणि या सगळ्या गोष्टी आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत व्यवस्थित. आता हे जर बघितलं तर असं मस्त आपलं कंडेन्स मिल्क तयार झालेलं आहे. त्याचं टेक्स्चर अगदी स्मूथ आलेलं आहे, छान आलेलं आहे, अगदी बाजारसारखं आपलं हे कंडेन्स मिल्क तयार होतं. आता आपण हे कंडेन्स मिल्क बाजूला ठेवून घेऊ. या चटपटीत मस्त चवीच्या कैरीच्या आईस्क्रीमसाठी आपण एक मोठ्या आकाराची कैरी घेतलेली आहे. याचा आपल्याला पल्प लागणार आहे, ही आपण उकडून घेणार आहोत, आणि त्याचा पल्प 1 कप काढून घेणार आहोत. त्याच्याशिवाय त्याच्या बरोबरीनं आपण 1 कप व्हीप क्रीम घेतलेली आहे, आणि 1 कप आपलं घरगुती कंडेन्स मिल्क घेतलेलं आहे. त्याच्याशिवाय आपल्याला काही पानं पुदिन्याची लागतील, अर्धा चमचा आपल्याला चाट मसाला लागेल चटपटीत चवीसाठी, आणि वरून टाकण्यासाठी आपण थोडीशी लाल तिखट पूड वापरणार आहोत, आणि ग्रीन कलर आपण थोडासा 1 पाव चमचा किंवा थोडासा कर्जेप्रमाणे ग्रीन कलर घेणार आहोत. या सगळ्या साहित्याचा वापर करून आपला हा आजची चटपटीत कैरी आईस्क्रीम आपण करणार आहोत. ही जी कैरी आहे ती काढून त्याचं देठाच्या बाजूचा भाग काढून आपण ही कैरी जी आहे ती त्याच्यावरची साल काढून घेणार आहोत. अशा पद्धतीनं ही कैरी आपण सगळ्या बाजूनं सोलून घेतलेली आहे. आता याचे आपण छोटे छोटे तुकडे काढून घेणार आहोत. आता हे कैरीचे तुकडे जे आहेत ते आपण कुकरच्या भांड्यामध्ये घेणार आहोत, आणि हे कैरीचे तुकडे सगळे आपण वाफवून घ्यायचेत, शिजवून घ्यायचेत. हे आपण कुकरमधून शिजवून घेऊ. आता आपण हे तुकडे जे आहेत कैरीचे ते ह्या आपल्या प्रेस्टिजच्या क्लिप ऑन कुकरमध्ये ठेवून शिजवून घेणार आहोत. आपण आता या कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत, आणि कैरी चांगली शिजवून घेणार आहोत. आता ह्या कैऱ्या आपल्या आपण कुकरमधून शिजवून घेतलेल्या आहेत, त्या आपण या पद्धतीनं थोड्या स्मॅश करून घेऊ किंवा
क्रश करून घेऊ, त्याचा पल्प काढून घेऊ. हा कैरीचा पल्प आता आपण या मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत. हा कैरीचा पल्प आपण व्यवस्थित मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. सगळा कैरीचा पल्प थोडासा चाखून बघा. जर हा पल्प आंबट असेल तर त्याच्यामध्ये थोडीशी साखर वाढवण्याची गरज लागेल. त्याच्यानंतर आपण घरगुती केलेले जे मिल्क मेड आहे किंवा कंडेन्स मिल्क जे आहे ते या कैरीच्या पल्प बरोबर या मिक्सरच्या भांड्यात घेणार आहोत. आणि याच्या बरोबरीनं आपण याच्यामध्ये थोडी पुदिन्याची पानं टाकणार आहोत. अगदी थोडासा चाट मसाला टाकणार आहोत. आणि हे सगळं आपण मिक्सर मधून फिरवून घेणार आहोत, एकत्र करून घेणार आहोत. आता आईस्क्रीम करण्यासाठी सर्वप्रथम आपण 1 कप व्हिपिंग क्रीम जी घेतली होती ती एका मोठ्या बाउलमध्ये घेणार आहोत. आता आपण 1 कप जी व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे ती अगदी स्लो स्पीड मध्ये आपण फेटून घेणार आहोत. अगदी स्लो स्पीड मध्ये हे फेटून घ्या. या पद्धतीनं या व्हिपिंग क्रीमचे वरती स्पाइक यायला लागले की आपण बंद करणार आहोत. आणि या क्रीम मध्ये आपण केलेले जे कैरीचं आणि कंडेन्स मिल्कचं जे मिक्सचर आहे ते आपण या बाउलमध्ये घालून घेणार आहोत. हे आपण कैरीचं मिक्सचर आणि क्रीम एकत्र केलेले आहे. याच्यामध्येच आपण थोडा हिरवा फूड कलर टाकणार आहोत. आणि हा फूड कलर आपण परत बीटरने बीट करून घेणार आहोत. याच्यामध्ये हे सगळे एकत्र मिसळून घेणार आहोत. हा जो फिलिप्सचा बीटर आहे याची बाईंग लिंक तुम्हाला आमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. आम्ही जे काही साहित्य वापरतोय, कारण आम्हाला चिकारशा प्रेक्षकांनी विचारलेलं आहे की तुम्ही वापरणारं साहित्य तुमचं कुठलं असतं, त्या सगळ्या साहित्याची बाईंग लिंक अमेझॉनची जी आहे ती तुम्हाला आमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. आता आपण हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अगदी स्लो स्पीड मध्ये एकत्र मिसळून घेणार आहोत. त्या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित मिसळून घ्यायच्या आहेत. अशा तऱ्हेनं आपलं हे आईस्क्रीमचं मिक्सचर तयार झालेलं आहे. एका भांड्यामध्ये काढून किंवा डब्यामध्ये काढून ते फ्रीज करण्यासाठी लावणार आहोत. आता आपण हे आईस्क्रीमचं मिक्सचर जे आहे ते यासारख्या एखाद्या डब्यामध्ये काढून घेणार आहोत. आपलं हे आईस्क्रीमचं मिक्सचर जे आहे ते आपण या डब्यात काढून घेतलेलं आहे. हे आपण या पद्धतीनं बंद करू आणि फ्रीज होण्यासाठी याला 8 ते 10 तास लागतील. आता मित्रांनो, आपलं हे कैरीचं आईस्क्रीम जे आहे ते फ्रीजमध्ये ठेवून 8 तास होऊन गेलेले आहेत. आपण ते झाले का बघू. या पद्धतीनं हे आपलं व्यवस्थित सेट झालेलं आहे. आपण स्कूपरच्या साह्यानं या पद्धतीनं ते काढून घेणार आहोत. मित्रांनो, अशा तऱ्हेनं आपलं हे मस्त चवीचं आंबट, गोड आणि आपण त्याच्यामध्ये अनेक चव ऍड करणार आहे. ती म्हणजे या पद्धतीनं सर्व करायच्या वेळी आपण त्याच्यावर थोडीशी लाल तिखट पूड टाकायचे. म्हणजे हे आंबट, तिखट आणि गोड चवीचं मस्त चवीचं कैरीचं आईस्क्रीम आपलं तयार झालेलं आहे. हे तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आवडलं तर या रेसिपीला आपला एक लाईक द्यायचा आहे. आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची आहे. आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. कारण यासारख्या नवनवीन रेसिपीज आम्ही कायम टाकत असतो. हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.